श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, बऱ्याच वेळेस असं होतं ना की काही कामाच्या ठिकाणी किंवा जॉबच्या ठिकाणी कोणी परेशान करत असेल किंवा शेजारी पाजारी कोणी परेशान करत असले किंवा मित्रमंडळामध्ये कोणी परेशान करत असले, विनाकारण परेशान करत असेल किंवा काहीतरी त्याच्यापासून त्रास होत असेल आणि विनाकारण आपल्या वाटा जातो, तो आपली इच्छा नाही आहे, आपण त्याला बोलत नाही आहे तरी आपल्या तो वाटा जातो। तर अशा व्यक्तीसाठी काय करावं? तर बघा, खूप छान सेवा आहे, स्वामी मार्गातली सेवा आहे आणि ही सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक पडेल आणि तो व्यक्ती नंतर कधीच तुमच्या वाटी जाणार नाही। पण सेवा करते वेळेस पूर्ण श्रद्धेने सेवा करा आणि त्याचबरोबर स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा। कारण काय होतं ना की आपण जितक्या श्रद्धेनं जितक्या पॉझिटिव्ह मनाने सेवा केली, उपाय केला, तर नक्कीच त्या सेवेचा उपायाचं फळ आपल्याला मिळत असतं। तर काय करायचं आहे, पिवळी मोहरी सगळ्यांनाच माहिती असेल, तुम्हाला मी दाखवते पिवळी मोहरी कशी दिसते ती। तर पिवळी मोहरी घ्यायची, बघा नेहमी आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी ठेवायची, कारण तांत्रिक उपायासाठी पिवळी मोहरी खूप कामी येते। त्यासाठी पिवळी मोहरी आपण जी स्वयंपाकामध्ये यूज करू ती काळी असते, ही पिवळी आहे, पिवळी किंवा कोणी पांढरी मोहरी पण याला म्हणतात। तशी ही मोहरी घ्यायची, ती मोहरी हातामध्ये घ्यायची, 2 बोटामध्ये बसली इतकीच चिमूटभर मोहरी घ्यायची, हातामध्ये घ्यायची आणि स्वामी मार्गामधलीच ही सेवा आहे, त्याच्यामुळे ही सेवा करते वेळी कोणतंही म्हणजे भीती वगैरे मनामध्ये ठेवायची नाही आहे। म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं ना की असं वाटतं मी काय जादू टोना करायलो काय कोणावर, तर असं अजिबात करायचं म्हणजे मनात विचार आणायचा नाही आहे। एकदम स्वामी मार्गामधला साधा सोपा उपाय आहे, आपण प्रयत्न करत आहोत, कारण आपण खरे आहोत, आपण कोणाविषयी सुद्धा कोणाविषयी वाईट विचार करत नाही आहे, पण कोणीतरी विनाकारण परेशान करते। बघा, बरेचसे लोक असतात, आता स्वामी सेवा मार्गामधले सुद्धा लोक असतात, माऊलींचं तुम्ही हितगुज ऐका, माऊलींनी हितगुजामध्ये सुद्धा काही काही लोकांचं म्हणजे असं नाव घेत नाहीत, पण सांगतात की लोक कसे वागतात। कारण आपण केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही बरेचसे केंद्रामध्ये जा, केंद्रामध्ये लोक असे बरेचसे असतात की एखादा सेवेकरी आहे आणि त्याला सगळं काही येतं, पण त्याला असं वाटतं की मला सगळं यावं आणि इतरांना काही येऊ नये, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो। म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, असं कोणत्याच असं नाही की नोकरीमध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा शेजारी पाजारी, केंद्रामध्ये स्वामींच्या सेवेकरी सुद्धा तसाच वागतो। आता इथे स्वामी समोर बसलेले आहेत, मी स्वामी समोर तुम्हाला सांगते, कारण कुठे जा तुम्ही असे लोक तुम्हाला मिळणारच आहेत, पण त्यांच्यापासून कसं वागायचं, कसं वाचायचं, आपलं चांगलं, आपलं मन चांगलं आहे ना, मग दुसऱ्यांविषयी आपल्याला विचार करायचा नाही, फक्त त्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये त्यासाठी आपल्याला फक्त ही सेवा करायची आहे। स्वामी मार्गातली सेवा आहे, खूप सोपी सेवा आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला नित्यसेवेमधलं एक स्तोत्र आहे, एक सूक्त आहे, नित्यसेवेचा ग्रंथ, त्याच्यामध्ये तुम्हाला वेदांत वल्गा सूक्त तुम्हाला मिळेल, वेदांत वल्गा सूक्त। अथर्व वेदांत वल्गा सूक्त 197 पान नंबर आहे। काही सेल्फीचा कॅमेरा तुम्हाला उलट दिसतं, खूप छोटा आहे। तर ते तुम्हाला ही पिवळी मोहरी हातात घेऊन तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे। ही पिवळी मोहरी चिमूटभर हातात घ्यायची आणि 11 वेळेस हे सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे, वेदांत वल्गा सूक्त। आणि काय करायचं आहे, जर तुमचा शेजारी असेल त्याच्या दारासमोर टाका, त्याच्या आणि कुठं थोडासा लांब असेल तर त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यात टाका किंवा त्याच्या टेरेस गॅलरी कुठे तुम्हाला टाकता येईल तिथे टाका, किंवा तुम्हाला समजत असेल की मी काय म्हणते ते, कुठेही टाकू शकता, फक्त त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गामध्ये टाकू शकता किंवा घराजवळ टाकू शकता। इतकी चिमूटभरच घ्यायची, बारीक मोहरी असते, कोणाला दिसत पण नाही आहे, कारण काय होतं ना की लोक खूप जास्त म्हणजे वेगळाच विचार करतात, आपल्याला तसं काही करायचं नाही। आणि आता ही सेवा करते वेळेस काय करायचं तुम्हाला, अगोदर ते सांगते, अगोदर चिमूटभर मोहरी घ्यायची हातावर आणि आपल्या देवघरासमोर सायंकाळच्या वेळेस सेवा करायची आणि 11 वेळेस वेदांत वल्गा सूक्त म्हणायचं। अगोदर स्वामींचा एक माळ म्हणायचा, कारण कोणती सेवा स्वामींच्या साक्षीनेच करायची, एक माळ स्वामींची घ्यायची, 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणायचं
आणि ती मोहरी त्याच्या घरासमोर, टेरेसवर, गॅलरीत किंवा ते पण पॉसिबल नाही झालं तर येणाऱ्या जाणाऱ्या त्याचा ज्या तो रस्त्यानं रोज येतो जातो त्या रस्त्यात किंवा म्हणजे कुठे पण म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणते ते. त्याच्यानंतर जर ते पण पॉसिबल नाही झालं त्याच्यानंतर आता हे झालं त्याच्यानंतर ऑफिसमध्ये किंवा कुठे तुम्हाला जॉबच्या ठिकाणी असा व्यक्ती असेल तर त्याच्या शेजारी तुम्ही त्याच्या पर्समध्ये पण टाकू शकता. टाकतं राहील नक्की ट्राय करा. तर असं करून तुम्हाला ती सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला 8-7-8 दिवसच करायची आहे, जास्त पण नाही. 7-8 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडून जातो. 7-8 दिवस ही सेवा करायची. 7-8 दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक जाणवतो. नक्की ट्राय करा. आणि फक्त आपण ही सेवा कशामुळे करतो की त्या व्यक्तीपासून आपल्याला काही त्रास होऊ नये, कारण तो व्यक्ती विनाकारण आपल्या परेशान करतो, त्याची ती परेशानी आपल्याला होऊ नये एवढं स्वामींना विनंती करायची आणि ती सेवा करायची. तर कारण आपल्याला त्याचं वाईट काहीही करायचं नाही आहे, कोणाचं वाईट होईल असा विचार आपल्या मनात आणायचाच नाही आहे. फक्त स्वामींना सांगायचं की त्याच्या बुद्धीमध्ये काहीतरी बदल कर आणि त्याच्यापासून मला त्रास होऊ देऊ नका, असं एवढं स्वामींना सांगायचं. बाकी सगळं स्वामींवर सोडून द्यायचं, ते बघून घेतील काय करायचं ते. आपला प्रयत्न आपण करत राहायचा आहे. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजची व्हिडिओ इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.